अशीच एक मैत्रीण असावी, मनात काही न ठेवणारी, दिलखुलास बोलणारी. अशीच एक मैत्रीण असावी, बिनधास्त आणि खोडकर असावी. अशीच एक मैत्रीण असावी, जिला बघून हसू यावं आणि तिच्याशी बोलताना सर्व दुःख विसरून जावं. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकलं तेव्हा माफी मागा अन् कोणी चुकलं तरी माफ करा. आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. आपल्या नीतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ते म्हणजे व्यक्तिमत्व. नाती फरक रक्ताचे असतात असं नाही, नात्यात सगळ्यात महत्त्वाचे असते जाणीव असेल तर परकी माणसंही आपले होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना फरक व्हायला वेळ लागत नाही. त्रास असूनही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं यालाच आयुष्याचे व्यवस्थापक असे म्हणतात. सुख आणि दुःख हे आयुष्यातले ऋतू आहेत. हाच फरक इतकाच आहे, याच्या येण्या जाण्याचा काळ निश्चित असतो. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असतं, ऐकणाऱ्याच्या मनात शब्द ना शब्द कोरला जातो. लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका. लोक पेरू विकत घेताना गोड गोड का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात.